संतोष देशमुख हत्येप्रकरणी अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। राजीनाम्याचं पत्र त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवलं। मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा केली आणि राज्यपालांनीही तो स्वीकारला। पण हा राजीनामा सहजासहजी घडलेला नाही। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते, पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। अखेर फडणवीसांनी हकालपट्टीची तंबी दिल्यानंतर हे सगळं चित्र बदललं। दरम्यान मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम कसा राहिला आपण त्यावर एक नजर टाकूया। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते। फडणवीसांची 3 ते 4 वेळा अजित पवारांशी याबाबत चर्चाही झाली होती। समजावून सांगूनही मुंडे ऐकायला तयार नव्हते। शेवटी फडणवीसांनी कडक भूमिका घेतली। राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टीची फडणवीसांकडून तंबी देण्यात आली। सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून मुंडेंना राजीनाम्याचे आदेश देण्यात आले आणि मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आहे। बैठकीला उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, संदीपान भुमरे उपस्थित आहेत। मुंडेंच्या राजीनाम्यामुळे महायुतीत अनेक मतप्रवाह तयार झाले होते। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुतीच्या समन्वय नेत्यांची ही महत्त्वाची बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीत विधिमंडळ समितींवरील आमदारांच्या नियुक्तीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घ्या, सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, खरं तर एका मंत्र्यानं राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर तातडीनं होत असलेली ही महायुतीची बैठक किती अर्थाने महत्त्वाची आहे आणि कुठले मुद्दे या बैठकीत चर्चिले जाऊ शकतात? दीपक, नक्कीच आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशन हा आजचा दुसरा दिवस फारच आढळी ठरला। म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबरोबर माणिकराव कोकाटे यांच्यावरती जी टीका होत होती त्यामुळे डॅमेज कंट्रोल हा महायुतीला झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अनेक मतप्रवाह देखील तयार झाले होते। या दोन्ही घटनांमुळे याच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी यापूर्वी नेमण्यात आलेली जी समिती आहे ही आज एक महत्त्वाची बैठक ही मंत्री शंभूराज देसाई यांच्या मंगळवारी बोलण्यात आली होती। त्यामध्ये स्वतः भाजपकडनं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरे असतील आणि शिवसेनेकडनं जर आपण पाहायला गेलो तर उदय सामंत, त्याचबरोबर शंभूराज देसाई हे या ठिकाणी उपस्थित आहेत। संदीपान भुमरे देखील असतात, रवींद्र चव्हाण हे काही वेळापूर्वी आले होते केलेले आहे। मात्र या एकूणच बैठकींमध्ये जो डॅमेज कंट्रोल झालेला आहे त्यावरती चर्चा होईल। त्याचबरोबर समितींबाबत देखील, निवडीबाबत देखील चर्चा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे पुढची जो अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूणच महायुतीची दिशा काय असणार आहे याबाबतचे निर्णय होणार आहेत। या बैठकीला एक विशेष महत्व असणार आहे। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।